हम्म. मी सुरेश विश्वनाथ मोहिते, राहणार टापरगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझी 5 एकर क्षेत्रामध्ये तूर पीक मी केली होती. अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतामध्ये गवत झालं. तुरी कमराच्या वर नाही आल्यात. पीक एकदम वाया गेलेलं आहे. शेतकरी खूप परिस्थिती अवघड आहे. कोणी पंचनामा करायला येत नाही, कोणतं तलाठी आला नाही, काही नाही. पीक पेरा आम्ही नोंदवलेला आहे, त्याच्याकरता सुद्धा खूप परिस्थिती वाईट आहे. पीक पेरा नोंदवल्या जात नाही ऑनलाईन. अशा परिस्थितीत शेतकरी काय करायचं. तूर पीक पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. मला काही मदत मिळाली नाही अजून तरी सरकारने याचा विचार करावा आणि जास्तीत जास्त मदत कशी होईल हे बघावं. तूर पीक मागच्या वर्षी चांगलं आलं होतं. यावर्षी तूर पिकात सगळं पाण्यामध्ये आहे, गवत आहे पूर्ण. अतिवृष्टीमुळे सतत पावसामुळे त्याच्यात मेहनत करता आली नाही, काही नाही. तरी याचा चांगला विचार करावा आणि माझी ही परिस्थिती बघून घ्यावं. ते तुरीचं पीक पूर्ण बारीक राहिलेलं आहे. पूर्ण गवत आहे त्याच्यामध्ये. तणनाशक मारू खूप महागाची औषधं मारून चालू आहे. असं परिस्थिती तुरीचं पीक काय आलं नाही बघावं. सगळं पाण्यामध्ये आहे तुरीचं पीक. काहीच नाही. काय करायचं तुम्ही सांगा. धन्यवाद.